गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या क्लासमध्ये आपण एजन्सीज ऑफ पॉलिनेशन बघणार आहोत. The agent responsible for the pollination have been grouped into two main categories. The first category is abiotic agent and the second category is biotic agent. Starting with the abiotic agent, in the abiotic agent there are two agents, that is wind and water, means हवा, वारा आणि पाणी. The first point is pollination by wind, that is anemophily. Anemophily means what? The transfer of pollen grain from anther to the stigma by means of wind. हवेद्वारे होणारे हे पॉलिनेशन आहे. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स आर विंड पॉलिनेटेड. जे धान्यवर्गीय झाडं आहेत त्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन घडून येते हे विंड पॉलिनेशनच असतं. जसं की व्हीट, राईस, कॉर्न, राई, बार्ली अँड ओट्स. Palm, also the example of wind pollinated plant. The plant which show anemophily is called as anemophilous plant. Now, adaptation in anemophilous plant or flower. Adaptations means what? There are some changes takes place in the plant so that the pollination takes place very easily. काही असे चेंजेस जे प्लांटनी फ्लावरनी स्वतःमध्ये करून घेतले की ज्याच्यामुळे हवेद्वारे होणारे हे पॉलिनेशन इझिली सुकर होऊन जाईल. पहिला पॉईंट बघा. द फ्लावर आर स्मॉल, इनकॉस्पिक्युअस, कलरलेस, विदाउट नेक्टर अँड फ्रेग्रन्स. फ्लावर जे आहे ते छोटे आहे, आकर्षित करणारे असे नाही, रंगहीन आहे, गोड असं जे फ्लुइड आहे, नेक्टर ज्याला म्हणतो आपण, आणि सुगंध आहे, या दोन्हीही गोष्टी त्यामध्ये ॲब्सेंट आहेत किंवा लॅकिंग आहेत. सेकंड पॉईंट बघा. The pollen grain are light in weight, dry and produce in large number to increase the chances of pollination considering wastage of pollen grain. दुसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं की या प्लांट्समधला जो पोलन ग्रेन असतो फ्लावरमधला हा वजनाला हलका असतो आणि सोबतच फार मोठ्या प्रमाणामध्ये पोलन ग्रेन तयार होतात, जेणेकरून हवेद्वारे पॉलिनेशन होत असताना काही वेस्ट पण झाले तर चालून जाईल. थर्ड पॉईंट बघा. स्टिग्मा इज फेदरी टू ट्रॅप पोलन कॅरीड बाय विंड करंट. हवेच्या प्रवाहाद्वारे जे काही पोलन ग्रेन्स येणार आहे त्या प्रवाहामधले पोलन ग्रेन स्वतःमध्ये ट्रॅप करून घेण्याच्या म्हणजे अडकवून घेण्याची क्षमता स्टिग्मानी स्वतःमध्ये तयार केली की जेणेकरून ती त्या पोलन ग्रेनला ट्रॅप करून घेईल. चौथा पॉईंट बघा. स्टेमन्स आर एक्झर्टेड विथ अ लॉंग फिलामेंट अँड वर्साटाईल अँथर. स्टेमन जो आहे हा स्टेमनचे तुम्हाला पार्ट्स माहिती आहे, फिलामेंट, कनेक्टिव्ह, अँथर. तर ही जी फिलामेंट आहे ही लांब असते आणि या फिलामेंटवर जो काही अँथर लोब असतो हा वर्साटाईल असतो. वर्साटाईल म्हणजे चारही दिशेला, आठही दिशेला म्हणू आपण, झुकू शकेल अशा प्रकारे तो असतो किंवा उडून जाईल हवेच्या करंटमध्ये तो उडून जाईल अशा प्रकारे तो असतो. स्टेमन अँड स्टिग्मास आर एक्सपोज टू एअर करंट. दोन्हीही गायनोशियम आणि अँड्रोशियम स्वतःचे जे अपर पार्ट्स आहेत म्हणजे स्टेमन्समधला स्टेमन आणि स्टिग्मा हे दोन्ही पार्ट हवेच्या प्रवाहामध्ये येतील एवढ्या उंचीपर्यंत ते वाढतात. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा. पॉलिनेशन बाय वॉटर, दॅट इज हायड्रोफिली. हायड्रो means water. The transfer of pollen grain from anther to stigma by means of water or by the medium of water, using the medium of water, is called as hydrophily, and the plant which show hydrophily is called as hydrophilous flower. Near about 30 genera जे आहे aquatic plants आणि त्यात मोनोकॉट्सचे अशा प्रकारचं पॉलिनेशन दाखवतात. एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे व्हॅलिस्नेरिया, झोइस्टेरा आणि सिरॅटोफायलम. Adaptation in hydrophilous flower बघा. फ्लावर आर स्मॉल अँड इनकॉस्पिक्युअस. हवेद्वारे म्हणा का पाणीद्वारे म्हणा हे दोघंही अबायोटिक एजंट आहे, म्हणजे त्यांना रंग, आकर्षण फुलाचं याबाबत काही देणे घेणे नाही. त्याच्यामुळे यांचे जे फ्लावर असतात हायड्रोफिलीमधले किंवा ॲनिमोफिलीमधले हे छोटे असतात आणि दिसायला विशेष असे नसतात. पेरियांथ अँड अदर फ्लावर पार्ट्स आर अनवेटेबल. फ्लावर जे आहे ते अगदी ओलं होऊन, सुकून, गळून, सडेल अशा प्रकारे नसते, ते पाण्यात राहूनही ओलं होणार नाही अशा प्रकारे असते. अनवेटेबल ज्याला आपण म्हणू.
पोलन ग्रेन आर लॉंग अँड अनवेटेबल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. कशा प्रकारे ते अनवेटेबल राहतात, तर ज्याप्रमाणे आपण कमळाच्या पानावर पाणी राहत नाही असं म्हणतो, त्याप्रमाणे इथे पोलन ग्रेनवर सुद्धा पाणी राहत नाही. पोलन ग्रेन हा उंच असतो, म्हणजे लांब असतो, त्याची जी फिलामेंट असते ती, आणि म्युसिलेज म्हणजे एक प्रकारचा स्टिकी चिकट द्रव्य त्याच्यावर असतो. त्याच्यामुळे मग हे जे पोलन ग्रेन आहे हे पाण्याने ओले राहत नाही. नेक्टर अँड फ्रेग्रन्स आर लॅकिंग इन द फ्लावर. हायड्रोफिलस फ्लावर जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ॲनिमोफिलस फ्लावरप्रमाणेच नेक्टर म्हणजे शुगरी फ्लुइड जो आहे तो, अँड फ्रेग्रन्स म्हणजे सुगंध किंवा गंध, ह्या दोन्हीही गोष्टी लॅकिंग असतात, म्हणजे ॲब्सेंट असतात. हायड्रोफिलस फ्लावर किंवा हायड्रोफिलीचे दोन प्रकार पडतात. एक आहे हायपोहायड्रोफिली आणि दुसरा आहे इपिहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली या पॉईंटमध्ये बघा, पॉलिनेशन ऑकर बिलो द सरफेस ऑफ वॉटर. हायपो म्हटल्यानंतर बिलो द सरफेस ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा जो वरचा ज्याला आपण म्हणू की वरची लेअर आहे त्याच्या खाली घडणारं हे पॉलिनेशन आहे. हिअर द पोलन ग्रेन आर हेवियर दॅन द वॉटर. पोलन ग्रेनचं जे काही वजन आहे ते पाण्याच्या वजनापेक्षा जास्त असतं, त्याच्यामुळे ते थोडे तळाशी जातात, सिंक डाऊन अँड कॉट बाय द स्टिग्मास ऑफ फिमेल फ्लावर. आणि पाण्याच्या तळाशी असणारे जे काही फिमेल फ्लावर आहे यांना ते जाऊन मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल झोइस्टेरा. द पोलन ग्रेन आर लॉंग, रिबन लाईक अँड विदाऊट एक्साईन. पोलन ग्रेन जो आहे त्याला एक्साईन नसते. हायपोहायड्रोफिलीमधला पोलन ग्रेन हा लॉंग असतो, पाण्यापेक्षा वजनाने भारी असतो आणि रिबन लाईक स्ट्रक्चर असते. सोबतच पोलन ग्रेनला एक्साईन नसते. झालं. त्यानंतर इपिहायड्रोफिली. इपी म्हणजे पाण्याच्या अगदी वरच्या लेअरवर, ठीक आहे ना. द पोलन ग्रेन फ्लोट ऑन द वॉटर सरफेस अँड रीच द स्टिग्मा ऑफ फिमेल फ्लावर. आता इथे हायपोहायड्रोफिलीपेक्षा उलटा आहे. पोलन ग्रेन जो आहे तो वॉटर सरफेसवर तरंगू शकेल एवढाच वजनाचा आहे आणि फिमेल फ्लावर त्याला ट्रॅप करून घेते. फॉर एक्झाम्पल वॅलिस्नेरिया. इट इज अ सबमर्ज्ड dioecious freshwater aquatic plant in which female flower reach the water surface temporarily to ensure pollination and male flower float on the surface of water. या aquatic प्लांटमध्ये फिमेल फ्लावर जे आहे ते काही कालावधीकरिता फक्त वॉटर सरफेसवर येते आणि एकदा पॉलिनेशन घडवून आणते. इथे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे पोलन ग्रेनची ही पाण्या एवढीच असते, ठीक आहे ना. आणि त्याच्यामुळे इट कॅन फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. सम अक्वॅटिक प्लांट आर ॲनिमोफिलस. जे काही अक्वॅटिक प्लांट आहे ते ॲनिमोफिलस सुद्धा असतात. म्हणजे प्लांट तर आहे अक्वॅटिक पण पॉलिनेशन घडवून आणणार विंड म्हणजे हवा. त्याचं एक्झाम्पल पोटॅमोगेटॉन आणि हॅलोगॅरिस हे आहे. सम अक्वॅटिक प्लांट आर एंटॅमोफिलस. एंटॅमोफिलस मीन्स द पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय द मीडियम ऑफ इन्सेक्टच्या माध्यमाने घडून येणारं पॉलिनेशन. फॉर एक्झाम्पल प्लांट अक्वॅटिक आहे पण पॉलिनेशन कीटक वर्ग घडून आणेल, जसे की लोटस, कमळ, वॉटर हायसिंथ म्हणजे जलकुंभी आणि वॉटर लिली, ठीक आहे ना. त्यानंतर सेकंड कॅटेगरी बघा, बायोटिक एजंट ऑफ पॉलिनेशन. इट इन्क्लूड्स लिव्हिंग एजंट्स, ठीक आहे ना. अबाउट 80% ऑफ प्लांट रिक्वायर द हेल्प ऑफ अदर लिव्हिंग मूव्हिंग क्रिएचर सच एज इन्सेक्ट, कीटक, बर्ड्स, पक्षी, बॅट, वटवाघूळ, स्नेल to transfer their pollens from one flower to the another flower. This also sustain our ecosystem. यामुळे या पॉलिनेशनमुळे आपली इकोसिस्टीम टिकून आहे and produce natural resources by helping plant to reproduce. ठीक आहे ना. यामध्ये बायोटिक एजंटमध्ये पहिला आपण प्रकार बघू, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. द पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ इन्सेक्ट म्हणजे कीटकांद्वारे होणाऱ्या पॉलिनेशनला आपण एंटॅमोफिली असं म्हणतो. अँड द प्लांट विच शो दिस टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज एंटॅमोफिलस प्लांट. नाव अगेन द सेम पॉईंट, ॲडॅप्टेशन्स इन एंटॅमोफिलस फ्लावर. फ्लावरनी स्वतःमध्ये काय बदल घडून आणले की ज्याच्यामुळे एंटॅमोफिली घडून यायला किंवा सुकर व्हायला मदत झाली. तर
दे आर लार्ज, शोई अँड ऑफर ब्राईटली कलर्ड. इन्सेक्टला कॅच करण्यासाठी आणि इन्सेक्टचं वजन पेलू शकणारी अशा प्रकारे फ्लावर ही मोठी असतात. शोई म्हणजे दिसायला सुंदर असतात अँड ब्राईटली कलर्ड म्हणजे रंगांच्या बाबतीत आकर्षित करणारी असे असतात. द फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑडर दॅट इज स्मेल अँड हॅव नेक्टर ग्लँड. फ्लावर जे आहे ते कीटकांना आकर्षित करू शकतील याच्यासाठी स्वतःमध्ये एक बदल घडून आणते. तर त्यांच्यामध्ये स्वीट ज्युसी सबस्टन्ससुद्धा आहे, त्याला नेक्टर म्हणतो आपण, आणि ऑर्डरसुद्धा, सुगंधसुद्धा गोड असतो की जेणेकरून इन्सेक्ट जो आहे तो अट्रॅक्ट झाला पाहिजे. द स्टिग्मा इज रफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर ऑर इट इज स्टिकी ड्यू टू म्युसिलेज सिक्रिशन. स्टिग्मा जो आहे हा रफ असतो म्हणजे खरबडीत असा असतो की जेणेकरून कीटकांच्या अंगावरचा जो पोलन ग्रेन आहे तो एकदा स्टिग्मावर पडल्यानंतर घसरून पुन्हा पडणार नाही, तो त्यामध्ये ट्रॅप होऊन जाणार. ठीक आहे ना. आणि म्युसिलेज सिक्रिशन असल्यामुळे एका प्रकारे तो तिथे चिटकूनच जाईल. द पोलन ग्रेन आर स्पायनी सराउंडेड बाय येलो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड पोलन किट. पोलन ग्रेनसुद्धा जो आहे तो स्टिग्मा रफ आहे आणि पोलन ग्रेन स्पायनी आहे, म्हणजे एकमेकांमध्ये ट्रॅप होण्याकरिता हे ॲडॅप्टेशन आहे. सोबतच पोलन ग्रेनवर एक येलो कलरचा सबस्टन्ससुद्धा असतो, चिकट असा स्टिकी सबस्टन्स कॉल्ड ॲज पोलन किट. Last point, some plants have special adaptation for the insect visitor to help in cross pollination. For example, liver mechanism or turnpike mechanism in salvia. काही प्लांट्समध्ये तर एवढं व्यवस्थित ॲडॅप्टेशन केलेलं असतं प्लांटमध्ये की ज्याप्रमाणे आपण एखाद्या मशीनमध्ये किंवा आपल्या गाडीमध्ये आपण गिअर चेंज करण्यासाठी पायाच्या जवळ जो लिव्हर असतो त्याप्रमाणे मेकॅनिझम आपल्याला साल्विया प्लांटमध्ये पाहायला मिळते की कीटक पोलन ग्रेन घेण्यासाठी किंवा कीटक जेव्हा तो ज्युसी सबस्टन्स घेण्यासाठी जातो तेव्हा त्याच्या पाठीवर आपोआप पोलन ग्रेन पडतात. याचा एक व्यवस्थित व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर सेंड करेल, विच शोज liver mechanism in salvia plant or flower. Now come to the second point, that is pollination by bird. Pollination by bird means the transfer of pollen grain from anther to stigma by means of bird by the medium of bird. Only few type of bird are specialized for the pollination. Not all the birds are taking this responsibility of pollination in nature. Some birds only, they usually have small size and long beak. आणि त्यातल्या त्यात असे बर्ड्स की ज्यांची चोच लांब आहे पण बॉडी जी आहे ती छोटी आहे किंवा लहान आहे, जसं की सनबर्ड किंवा हमिंग बर्ड. सम ऑर्निथोफिलस प्लांट आर बॉम्बेक्स, कॅलिस्टोमॉन, बॉटल ब्रश ज्याला आपण म्हणू, आणि ब्युटिया. ऑर्निथोफिलस प्लांट मीन्स प्लांट शोईंग ऑर्निथोफिली. आणि यामध्ये जे बर्ड आहेत यामध्ये बर्ड्स जी मदत करतात ती पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्यासाठी करतात. मग त्या हिशोबाने फ्लावर स्वतःमध्ये काय ॲडॅप्टेशन करते ते बघा. फ्लावर आर युजली ब्राईटली कलर्ड, लार्ज अँड शोई. या प्लांट्समध्ये फ्लावर जे आहे ते खूप गडद रंगाचे असे असतात की जेणेकरून ते पक्ष्यांना आकर्षित करतील. दे सिक्रेट प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. फार मोठ्या प्रमाणामध्ये ते नेक्टर जे आहे ते सिक्रेट करतात. पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी. पोलन ग्रेन जे आहे ते स्टिकी आणि स्पायनी असतात, चिकट आणि काटेरी. फ्लावर आर जनरली विदाउट फ्रेग्रन्स अँड ॲज बर्ड हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. आपण 11th स्टँडर्डमध्ये फायलम बघितलं आहे आणि त्याच्यामध्ये क्लास बघितला आहे बर्ड्सचा, ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ऑल्फॅक्टरी लोब जो आहे बर्ड्समध्ये हा पुअरली डेव्हलप असतो, म्हणजे बर्ड्सला सेन्स ऑफ स्मेल, गंध घेण्याची क्षमता कमी असते. त्याच्यामुळे ऑर्निथोफिलस प्लांटमध्ये जे फ्लावर असतात ते स्वतःमध्ये गंध तयार करण्याची तसदी घेत नाही. तिसरा पॉईंट बघा, पॉलिनेशन बाय बॅट. बॅट मीन्स वटवाघूळ. या पॉलिनेशनला कॅरॅप्टेरिफिली असं सुद्धा म्हणतात, ठीक आहे ना. द पॉलिनेशन
that is transfer of pollen grain from anther to stigma takes place by the help of bats. It is called as Chiropterophily, and the plant is known as Chiropterophilus plant. Bat can transport pollen over long distance, sometimes several kilometers also. बॅट जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये अंतर कापू शकतो पोलन ग्रेनच्या सहित. इवन काही किलोमीटर्सपर्यंत सुद्धा तो हे पोलन ग्रेन जो आहे तो वाहून नेऊ शकतो. मग याच्यासाठी फ्लावरने स्वतःमध्ये काय चेंजेस केले ते बघा. फ्लावर आर डल कलर्ड विथ अ स्ट्रॉंग फ्रेग्रन्स. वटवाघूळसाठी त्याचं वजन पेलण्यासाठी ते स्ट्रॉंग असतात फ्लावर, पण कलरच्या बाबतीत त्यांना विशेष काही काम करावं लागत नाही, कारण की तसंही बॅट जो आहे तो नॉक्टर्नल आहे. अँड द ओनली ज्याला आपण म्हणू की ओनली बर्ड दॅट इज हॅविंग अ मेमरी ग्लँड. फ्लावर आर डल कलर्ड विथ अ स्ट्रॉंग फ्रेग्रन्स. फक्त फ्लावरचा फ्रेग्रन्स जो आहे तो स्ट्रॉंग असतो. दे सिक्रेट अबंडंट नेक्टर. फार मोठ्या प्रमाणामध्ये ते नेक्टर सिक्रेट करतात, म्हणजे शुगरी फ्लुइड. फ्लावर प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन. सगळ्यात महत्त्वाचं, बॅट ज्याकरिता फ्लावरपर्यंत जातोय दॅट इज पोलन ग्रेन खाण्यासाठी, ते फार मोठ्या प्रमाणामध्ये तयार केले जातात, जेणेकरून बॅट जो आहे तो ते खाणारसुद्धा आणि वाहून नेणारसुद्धा. याचे एक्झाम्पल जे आहे ते आहे अँथोफायलस दॅट इज कदम ट्री, ॲडन्सोनिया, बायोबॅब ट्री अँड कायगेलिया दॅट इज सॉसेज ट्री. अशा प्रकारे आज आपण एजन्सीज ऑफ पॉलिनेशन हा टॉपिक इथे पूर्ण केला. तुम्हा लोकांना या प्रत्येक एजन्सीचा मिळून एक टेबल तयार करायचा आहे, किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे, ठीक आहे ना. किंवा मग तुम्ही याचे पॉईंट्स काढूनसुद्धा शॉर्ट नोट तयार करू शकता. तर तुम्हाला आज होमवर्क पण हेच आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. त्याच्यामध्ये अबायोटिक एजंट, विंड अँड वॉटर हे दोन्ही घ्यायचे. बायोटिक एजंट्समध्ये तुम्ही एंटॅमोफिली, ऑर्निथोफिली, कायरोप्टेरोफिली हे तीनही जे काही एजन्सीज आहे ते इन्क्ल्यूड करायचे आहे तुमच्या उत्तरामध्ये, आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचे आहे. ठीक आहे. थँक्यू.